नमस्कार मंडळी. राहुल गांधी यांचं संविधानाबाबतचं प्रेम लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून एकदम जागृत झालेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर राहुल गांधी ज्या ज्या वेळेस सभा घ्यायचे त्या वेळेस संविधानाचं एक लाल पुस्तक, आपल्या हातात संविधान आहे आणि असं म्हणत ते एक लाल पुस्तक दाखवायचे. हे लाल पुस्तक नेमकं काय? ती खरंच भारतीय संविधानाची प्रत आहे का? आणि त्यात खरंच भारतीय संविधान आहे का, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण प्रसंगच तसा घडलेला आहे. राहुल गांधी जे लाल पुस्तक दाखवतात, त्या लाल पुस्तकामध्ये आतमध्ये फक्त संविधानाची एक प्रतिज्ञापत्र आहे आणि बाकी ते सगळं पुस्तक कोर आहे. आपल्याला खोटं वाटत असेल, मग हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, जय भीम. मी आपल्याला सांगू इच्छितो की मी सुरेश भट सभागृहाच्या मागे इथे उभा आहे आणि आपण पाहत असाल की संविधान सन्मान संमेलन हे काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी आज या संमेलनात आले होते आणि त्यांनी या संमेलनामध्ये हे आपण पाहत असाल प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येक नागरिकाला अशी ही बॅग दिली ज्यामध्ये संविधान सन्मान संमेलन असं लिहिलं होतं. त्यामधून जर हे बुक काढली तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या नावावर संविधानाची ही पुस्तक आहे. फक्त एकच पान हे संविधान ऑफ इंडिया म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे आणि त्यानंतर ही पुस्तक पूर्ण पाहाल तर पूर्ण ही बुक कोरी आहे. म्हणजे एक प्रकारे काँग्रेसचे राहुल गांधी या नेत्यांनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा अपमान केलाय, त्यांनीच संविधानाचा अपमान केलाय. म्हणजे ही संविधानाची पुस्तक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही पुस्तक, त्यांनी ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची पुस्तक पूर्ण कोरी लोकांना वाटली आहे. म्हणजे केवळ संविधानाचं नाव घेऊन या लोकांनी ही संविधानाची पुस्तक कोरी लोकांना वाटली आहे. म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं नाव घ्यायचं आणि लोकांना केवळ अशी कोरी पुस्तक दिली आहे. केवळ विधानसभेच्या निवडणुका पाहून संविधानाचं नाव घेऊन लोकांना डायव्हर्ट करायचं. भारतीय जनता पक्षाला याला फायदा होऊ नये, काँग्रेस पक्षालाच फायदा होऊ, हे प्रकार नागरिकांना कळले आहे. मी स्वतः एक 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा जोडलेला कार्यकर्ता आहो. मी समाजाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहो. 25 वर्षापासून मी पक्षाशी जोडून आहो आणि कुठेही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया संविधानाचा भारतीय जनता पक्ष अपमान करत नाही. मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की विधानसभेच्या निवडणुकीचा डोळा ठेवून त्यांनी हे कोरे पेजेस वाटले आहे आणि त्यांनीच संविधानाचा अपमान केला. ज्या प्रकारे संविधानाचं नाव घेऊन लोकसभेमध्ये नागरिकांना भूलथापा दिल्या, त्याच प्रकारचे विधानसभेमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न करतायत. आणि आपण हे समजू शकता की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं नाव घेऊन ही संपूर्ण पुस्तक ही कोरी आहे, आपण बघत असाल. म्हणून आपल्याला विनंती आहे की त्यांच्या या भूलथापाला कुठेही बळी पडू नये आणि त्यांच्या या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं नाव घेणाऱ्याला धडा शिकवलाच पाहिजे, अशी आपल्या माध्यमातून विनंती करतोय. काँग्रेसने संविधान सन्मान संमेलन घेतलं होतं आणि या संविधान सन्मान संमेलनात जे जे उपस्थित होते त्यांना ती एक बॅग दिली आणि त्या बॅगमध्ये राहुल गांधी जे पुस्तक दाखवतात, संविधानाची प्रत म्हणून दाखवतात, तसंच पुस्तक त्याच्यामध्ये होतं. त्या पुस्तकात आतल्या पानावर संविधानाचं प्रतिज्ञापत्र होतं आणि बाकी सगळी पानं कोरी होती. आणि ही कोरी पानं ज्या वेळेस या व्यक्तींनी बघितलं त्यावेळेस ते एकदम हैराण झाले. काँग्रेस भारतीय संविधानाची चेष्टा करते की काय, असा प्रश्न देखील त्यांना पडला आणि कदाचित तुम्हा आणि आम्हाला हाच प्रश्न आता पडलेला आहे. राहुल गांधी जिथे जिथे जातात, सध्या तर त्यांनी धडाकाच लावलेला आहे, तिथे तिथे ते भारतीय संविधानाची प्रत दाखवतात. आता तुम्ही जी प्रत बघितली किंवा जे पुस्तक बघितलं, तसंच पुस्तक राहुल गांधी यांच्या हातात असतं आणि ते पुस्तक फडकून किंवा दाखवून राहुल गांधी
आम्ही संविधान वाचवणार आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणार आहोत, असं वारंवार सांगतात. पण राहुल गांधी यांना भारतीय संविधान म्हणजे काय हे देखील माहीत आहे का? मोठा प्रश्न आहे. मग जॉर्ज सोरस अंकलने सांगितलं म्हणून राहुल गांधी ही संविधानाची प्रत दाखवतायत का? आणि असं करून ते भारतातील जे आंबेडकरवादी आहेत त्यांची चेष्टा करतायत का? मंडळी, काँग्रेसने आतापर्यंत संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उपेक्षाच केली, त्यांना पुढे येऊ दिलं नाही. असं असताना राहुल गांधी यांचं अचानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं प्रेम हे का उफाळून आलं, असाही प्रश्न निर्माण. हेच राहुल गांधी आज संविधानाचे गोडवे गातायत, पण त्यांच्या आजीने म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादून हे संविधान पायदळी तुडवलं होतं. आणि त्यामुळे काँग्रेस आणि संविधान हे गणित कधीच कोणाच्या डोक्यात फिट बसलं नाही. पण देशातल्या जनतेला जाती जातीमध्ये विभागण्यासाठी जॉर्ज सोरस अंकलने सांगितलेल्या किंवा आखलेल्या कटानुसार राहुल गांधी यांनी पुन्हा संविधान हाती घेतलं. खरं म्हणजे राहुल गांधी यांनी हे संविधान हाती घेतलं त्याच वेळेस शंकेची पाल मनात चुकचुकली होती. राहुल गांधी संविधानाची प्रत ते लाल किताब दाखवत होते, पण ते कधीच त्यांनी उघडून दाखवलं नाही. इतकंच काय तर त्यांनी लोकसभेत देखील हीच प्रत दाखवली आणि त्यावेळेस भाजपच्या खासदारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही संविधान दाखवताय त्याच्यात किती पान आहेत? त्याचं उत्तर राहुल गांधी यांना देता आलं नव्हतं. आणि कसं देता येणार मित्रांनो? जर फक्त मुखपृष्ठ हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एवढंच असेल, आतमधले पानं कोरी असतील, तर राहुल गांधी यांना मूळ संविधानात किती पानं आहेत हे माहीत असणार का? मंडळी, प्रश्न इतकाच आहे की असे राहुल गांधी ज्या वेळेस या संविधानाबद्दल या लाल किताब बद्दल जाहीररित्या सांगतात, तेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा अवमान करत नसतात का? आणि बाबासाहेब आंबेडकर या महान पुरुषाचं कार्य हे राहुल गांधी पायदळी तुडवत नसतात का? मंडळी, अनेक गोष्टी झाकण्यात आल्या, पण त्या कायम झाकल्या जाणार नाहीत. त्या कधी ना कधीतरी उघडकीस येणार. तसंच राहुल गांधी यांच्या हातात संविधान म्हणून जे लाल किताब असतं त्याचं पर्दाफाश देखील झालेला आहे. आणि हा पर्दाफाश खुद्द काँग्रेसवाल्यांनीच करून टाकलेला आहे. आता राहुल गांधी जेव्हा जेव्हा संविधानाची प्रत दाखवतील तेव्हा त्यांना ती उघडून दाखवावी लागणार आहे. पण प्रश्न असा आहे की अगदी काल मुंबईत झालेल्या सभेतही राहुल गांधी यांनी तीच प्रत भारतीय संविधान म्हणून दाखवली होती आणि त्यानंतर भाजपवर टीका केली होती. आज त्याच राहुल गांधींना हे विचारावंसं वाटतं की बाबा रे, निदान त्या संविधानात, त्या संविधानाच्या प्रतीमध्ये काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कारण कोरी पानं असलेलं संविधान म्हणून द्यायचं हा भारताचाही मोठा अवमान आहे. आणि तो अवमान राहुल गांधी यांनी केला नाही का? मंडळी, आता या काँग्रेसचा भेसूर चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला असेल. जे दलित बांधव आहेत त्यांना काँग्रेस अशा रीतीने फसवते.
इथे भारतात सांगायचं की आम्ही आरक्षण भाजप देणार नाही म्हणून आम्ही लढतोय, आणि परदेशात जाऊन सांगायचं की आम्ही सत्तेत आलो की आरक्षण रद्द करू, आरक्षण रद्द करू. अर्थात काँग्रेसचे जे पिट्टे आहेत ते हे मान्य करायला तयार होणार नाहीत. मग असे पिट्टे सेक्युलर वादाचा मुखवटा चढवलेले असतील, काही डावे असतील, तर काही स्वतःला दलित नेते म्हणवणारे असतील. या सगळ्यांना जरी राहुल गांधी फार मान कार्य करतायत असं वाटत असलं, तरी जनता दूधखुळी नाहीये. जनता दूधखुळी नाहीये, ती सगळं पाहत असते. आणि आज राहुल गांधी आणि काँग्रेस यांचा बेसूर चेहरा उघडकीस आलेला आहे. संविधानाचा मुखवटा घालून जो भेसूर चेहरा या लोकांनी लपवला होता, तो चेहरा आज उजेडात आलेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाने, जो जो संविधान प्रेमी असेल, त्या देशावर प्रेम करणारा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर प्रेम करणारा असेल, त्याने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दाखवायचे दात व दाखवायचे सुळे आणि खायचे दात हे वेगळे असतात. राहुल गांधी दाखवत होते ते सुळे, आणि आतली कोरी पानं हे दात. आणि हे ज्या वेळेस जनतेच्या लक्षात येतं, तेव्हा जनता अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. काँग्रेसला देखील त्याची किंमत मोजावी लागणार आहे. आज नाहीतर उद्या काँग्रेसला देखील त्याची किंमत मोजावी लागणार आहे. मंडळी, संविधानाची प्रत म्हणून लाल किताब दाखवलं जातं, याचा अर्थ स्पष्ट आहे की आता काँग्रेस पूर्वीची काँग्रेस राहिली नाही. या काँग्रेसवर आता डाव्यांनी कब्जा घेतलेला आहे. डाव्यांनी कब्जा घेतलेला आहे. अंकल जॉर्ज सोरस यांच्या कटाद्वारे सगळ्या डाव्यांनी काँग्रेस हस्तगत केलेली आहे. आणि म्हणूनच संविधानची प्रत म्हणून दाखवलेलं किताब हा लाल किताब आहे. आणि हे लाल किताब आज लोकांसमोर आलेलं, लोकांसमोर आलंय. आणि काँग्रेस याची किंमत कशी मोजणार हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.